आज आपण गणेशपूर या गावामध्ये आलोय। आपल्या मिरचीचा पीक पाहणी कार्यक्रम आहे। कावेरी सीड कंपनीची आपली इथं पायस्किंग या वाणाची लागवड केलेली आहे। ही जी लागवड आहे जवळपास मागच्या वर्षी मे मध्ये लागवड केलेली आहे, 22 मेला लागवड केलेली आहे जवळपास। तर सध्या आजची तारीख बघितली तर 5/3/2024 जवळपास हिला 10-10.5 महिने झालेले आहे। तर आपल्या भोकरदन तालुक्यातले काही शेतकरी आलेले आहे, त्यानंतर जाफराबाद तालुक्यातले काही शेतकरी आलेले आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना कसं वाण वाटलं, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ। सांगा तुमचं नाव सांगा। तुकाराम रामराव खडेकर बाबूगाव। मिरची चांगली आणि साहेब म्हणले तसे पण आहे ते, कारण की यामध्ये मेमध्ये लागवड झाली म्हणल्यावर आणखीन मिरची शॉर्ट पडलेली, त्यामुळे जरा मिरचीची चमक आणि क्वालिटी पण चांगली, लालमध्ये पण बरी आहे आणि हिरवीमध्ये पण क्वालिटी चांगलीच आहे। तुम्हाला कसं वाटतंय वाण आहे? म्हणजे आता मी आता बघू शकता वाण चांगलं, त्यापैकी काही अडचण नाही त्याची। आता याला तुम्ही जर बघितलं थोडं पाण्याची कमतरता असल्यामुळे थोडं आता आपल्याकडं देळगाव लिहून शेतकरी आलेले आहे। तुमचं नाव सांगा। नंदकिशोर भाऊराव दंडा राहणार देळगाव देवी तालुका जाफराबाद। मला कशी वाटते व्हरायटी? एकदम नंबर एक वाटली मला तरी वाटायला। जर आज पाणी जर असतं तुमच्याकडे उपलब्ध तर आणखीन 1-2 तोडे शिल्लक निघले असते। जवळपास म्हणजे 12 महिने व्हरायटी चालते। त्याची लाल कलर बी चांगला आहे आणि हिरवा पण चांगला आहे, दोन्ही मध्ये पण चालते। मी विशेष करून दोन्ही पण याच्यामध्ये पण चालते, रेड मध्ये पण चालते आणि मार्केटला तर नंबर 1 चालते। आपली पब्लिक आहे ना, दुबई कुठे बी जाऊ शकतो मला। त्यानंतर आपल्याकडे गणेशपूरचे शेतकरी आहे। तुमचं नाव सांगा। देवदास भगवान पंडित गणेशपूर। तुम्हाला कसं वाटतंय मला? हिरवीसाठी बी चांगली आणि लालसाठी बी चांगली, दोन्हीसाठी पण चांगलं। आणि आपले नर्सरीवाले पण आहे स्वप्नील भाऊ, ते तुम्हाला सांगतील कशी वाटली व्हरायटी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतकरी सुनील पाटील गाडेकर यांच्या शेतावरती उपस्थित आहोत आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण म्हणजे हे जे वाण आहे आपण हे पॉम्पलेटवर बघू शकतो की स्पाइस किंग हायब्रिड मिरची ही कावेरी कंपनीचं हे स्पेसीज आहे आणि याच्यामध्ये ही लागवड झालेली आहे 22 मेला, 22 मे 2023ला आणि हे झाड या क्षेत्रावरती लावलेलं आहे 2000। नंबर ऑफ झाडांची संख्या जी आहे ती 2000 आहे। तर मित्रांनो, आजपर्यंत मी असं म्हणजे वाण बघितलेलं नाही की बाबा ते 12 महिने किंवा 10.5 महिने चालतं आहे, पण याला जे आपण पाण्याची कमतरता म्हणतोय, पाण्याची कमतरता जर भासली नसती आणि त्याच्यामुळं हे जे वाण आहे समजा हे शॉर्ट पडत चाललेलं आहे। शॉर्ट म्हणजे काय, याचं स्पॉईल होतं आहे, खराब होतं आहे खालून, हे पाण्याची कमतरतेमुळं। पाण्याची कमतरता जर नसती तर हे वाण समजा 12 महिने चालणारं वाण म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो। आणि याच्यामध्ये आपण जो ड्राय फॉर्ममध्ये मिरची याची घेतो तर त्यांनी शेतकऱ्यांनी एकच तोडा हा 5 क्विंटलचा त्यांनी 14,000 रुपये प्रमाणे विकलेला आहे। तर त्यातून त्यांना आर्थिक उन्नती मिळालेली आहे असं त्यांनी शेतकऱ्यांनी नमूद केलेलं आहे। धन्यवाद। त्यानंतर आपले शेतकरी सुनील भाऊ ते तुम्हाला त्याबद्दल सांगतील। सुनील रामकिसन गाडेकर, मुक्काम गणेशपूर, पोस्ट टेंभुर्णी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। पायस्किंग कावेरी सीड्स कंपनीचं वाण आहे। हे वाण हिरवीमध्ये पण चालतं, लालमध्ये पण चालतं। आता मी लाल जरा म्हटलं तर मी 5.5 क्विंटल विकलेलं वाण आहे लालमध्ये पण हिला चांगला भाव भेटतो जालना मार्केट ठिकाणी। फसमध्ये चालते, लालमध्ये पण। थोडे किती झाले तुमच्या? थोडे 11 तोडा चालली साहेब आता लालचा। लाल सगळं लाल मार्केटला रेट बीट पूर्ण व्यवस्थित, हिरवीमध्ये मस्त रेट तिची आणि क्वालिटी वगैरे पण चांगली आहे। क्वालिटी तर चांगली आणि रागी कमी पडली, रागी पण कमी पडते।